ह्या डब्यामध्ये भरून ठेवते. काचेच्या बाटलीमध्ये वगैरे पण भरून ठेवलं तर चालेल, पण ह्यात मला वाटतं दाबून ठेवली तर मावेल तेवढं ते पुदिना त्यात. नंतर मग जेव्हा हवे तेव्हा आपल्याला पावडर आपण करून घेऊ शकतो. दाबून भरली तर भरून जाईल. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. काय झालं, काल ना भाजीबरोबर लेकानं बघा एवढी मोठी पुदिन्याची जुडी आणली. तर इतका पुदिना काही खरं लागत नाही जास्त. काही चटणी वगैरे आपण करतो किंवा वाटणात वगैरे घालायला लागते. तर त्याने एवढी मोठी जुडी आणली. तर म्हटलं आता या पुदिन्याचं काय करू, सुकवून ठेवते. जशी आपण कसुरी मेथी करतो, कोथिंबीर वगैरे वाळवून ठेवतो, तसा हा पुदिना पण वाळवून ठेवला तर चालेल. आणि सध्या इतकं कडक ऊन आहे, इतकी उष्णता आहे, तर ह्या पुदिन्याचा वापर केलेला अतिउत्तम आपल्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये. तर चला, मी आज हा पुदिना निवडून वाळवणार आहे. पण आपण पुदिना कसा घेतो, अशी पानं तोडून घेतो ना. आणि मी कुंडीमध्ये माझ्या ना लावलेला आहे पुदिना, तर छान हिरवागार आलेला आहे, तोच वापरते मी. पण आता हा बाजारातून त्याने एवढी मोठी जुडी आणली, तर म्हटलं वाया नको घालवायला, म्हणून मग मी हा पुदिना वाळवणार आहे. तर मी हे बघा, आधी सगळी पानं काढून घेते. परत ह्या काड्या आहेत त्या परत मी लावणार आहे कुंडीमध्ये. छान हिरवागार अगदी पुदिना येतो. चला तर हा सगळा पुदिना मी पानं काढून निवडून घेते, मग दाखवते तुम्हाला. आणि सध्या अजून खूप ऊन आहे, त्यामुळे सहज वाळेल. मी कसुरी मेथीसुद्धा घरात करून ठेवलेली, त्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवर, तुम्ही नक्कीच बघा. अशी जरा खिडकी वगैरे काही पानं असली तर ती काढून टाकायची. सगळा पुदिना निवडून घेते मी. हे बघा, सगळा पुदिना निवडून घेतला चांगला. आता हा धुवून घेते मी. धुवून चांगला चाळणीमध्ये निथळायला ठेवते. पूर्ण पाणी निथळल्यावर मग कसं स्वच्छ धुवून पाणी निथळून मग वाळत घालायचं. हे बघा, पाणी निथळून घेतलं चाळणीमध्ये. आता मी या सुपामध्ये कॉटनचा रुमाल घातला आहे, त्याच्यावर मी हा पुदिना सगळा वाळत घालते. आता रात्रभर पंख्याखाली ठेवते आणि मग उद्या सकाळी परत उन्हात वाळत घालेन. हे बघा, पाणी पूर्ण निथळून जाईल ना कॉटनच्या कापडाने. हा वाळलेला पुदिना तुम्ही बिर्याणीमध्ये व चटणीमध्ये किंवा सरबतात वगैरे वापरू शकता मस्त. हे बघा, रात्रभर पंख्याखाली ठेवला ना तर सकाळपर्यंत असा वाळला. आता आज मी दिवसभर उन्हात ठेवते. 2 दिवस वाळवल्यानंतर बघा, पुदिना इतका छान वाळला आहे. दाखवते तुम्हाला. जसं आपलं कसुरी मेथी वगैरे आपण करतो ना तसा. किती बारीक झाला आहे, अगदी सहज हाताने पावडर होईल असा. आणि सुगंध बघते, वा काय छान सुगंध येतो, अगदी ताज्या पुदिन्यासारखा. तर हे बघा, पुदिना हल्ली सगळीकडे मिळतोच, पण मी जुडी आणलेली होती आणि म्हणून मी ही वाळवली. पण जर आपल्याला पुदिन्याची पावडर करायची आहे तर अशी नक्कीच करू शकतो आपण पुदिन्याची पावडर बघा. आणि अगदी छान सुगंध येतो एकदम. करून बघा, कसं वाटलं कमेंट करून सांगा. माझी आयडिया तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण करून बघा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. मी असं छान बाटलीमध्ये एखाद्या छान स्वच्छ भरून ठेवणार आहे. हे बघा, अगदी आपल्याला आता सध्या ऊन आहे तोपर्यंत पुदिन्याची पावडर केली तर ती सरबतात वगैरे सुद्धा आपण घालू शकतो. हे बघा, किती मस्त बारीक पावडर होती.